धुळे शहरातल्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे अनेक रुग्णांना जीव गमावा लागला आहे, तर काही रुग्णांना कायमस्वरूपी अपंगत्व, चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे रुग्णांच्या आत्महत्या, महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील भ्रष्टाचार यांसह विविध विषयांवर अन्यायाच्या विरोधात 5 वर्षांपासून लढा देत आहे। मात्र न्याय मिळत नसल्याने अखेर जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुशील नवसारे, डॉक्टर भूपेश पाटील, डॉक्टर पंकज डवरे, शासकीय सर्वोच्च रुग्णालय चौकशी समिती, छत्रपती संभाजीनगर शासकीय चौकशी समिती यांच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती पीडित सुभाष सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। माझं नाव मनीषा सुनील गुरव, मी वरखेडीची आहे। माझे मिस्टर सुनील गजमल गुरव हे 21/3/2021 मध्ये त्यांचा ॲक्सिडेंट झाला। तर आता 5 वर्ष झाली, तरी पण त्या व्यक्तीला चालता नाही येत। म्हणजे जिथं तुटलेला होता तिथं 2 वेळा ऑपरेशन केले, तरी देखील 3 वर्षापर्यंत बेडवरती होते। कोणी ऑपरेशन केलं होतं? पंकज देवरे या सरांनी केले। 6 महिन्यात 2 वेळा केले, तरी देखील पायामध्ये पूर्ण इन्फेक्शनच होत होतं। तर मी पूर्ण जिल्ह्याचे हाडाचे डॉक्टरांकडे गेले। डॉक्टर सांगायचे कोण 1 लाख रुपये, कोण 1.5 लाख रुपये। माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते। पैसे नसल्यामुळे मग मी हिरे मेडिकलला ॲडमिट केलं त्यांना। तर तिथं 3 महिनेपर्यंत ठेवलं त्यांना। तर मग इन्फेक्शन कमी केल्यानंतर त्यांनी ती प्लेट काढली गुडघ्यापासून खाली। तुटलेला नव्हता, तरी पण प्लेट टाकलेली होती। मांडीमध्ये तुटला होता मिस्टरांचा पाय, आणि त्यांनी गुडघ्यापासून खाली पण तोडला। आणि 5 वर्षापासून माझे मिस्टर अपंग झाले, आणि अपंग झाल्यामुळे पण, आणि माझे लहान लहान मुलं आहेत 3। आता एक मुलाची माझं 22 वर्षाचा त्याची डेट झाली। म्हणजे मिस्टरांचं असं, आणि माझा मुलगा आणि मी, आम्ही जे मिळालं ते काम करायचो। मिस्टर घरी बेडवरतीच होते। तर असं त्याच्याकडे काम केल्यामुळे माझ्या मुलाने टेन्शन करून घेतलं, त्याला झटक्यामुळे त्याचं डेट झाली। आणि आता आम्हाला म्हणजे माझ्या मिस्टरांचा पाय पूर्ण 100% अपंग आहे, तरी पण सर्टिफिकेट पण मिळत नाही की त्यांचा पगार वगैरे काही असं झालं पाहिजे। आणि माझं म्हणजे आम्हाला शेती नाही, काही नाही, फक्त राहायला गरज आहे। काम करू तरच खाऊ, नाही तर उपाशी झोपावं लागेल, अशी आमची परिस्थिती आहे। आणि मिस्टरांना पण असं मी भरपूर जणांना सांगितलं, त्यांना सायकल द्या, काही द्या, पण कोणीच लक्ष दिलं नाही आजपर्यंत। माझं एवढीच मागणी, आज माझ्या विरुद्ध झालं असं पुन्हा विरुद्ध होऊ नये। आणि पंकज शामराव देवरे याच्या विरुद्ध तक्रार झाली पाहिजे, आणि त्याचा दवाखाना कायमचाच बंद झाला पाहिजे। आज माझे लहान लहान मुलं रडतात। मी आता पोट भरायला कामाला जाऊ का त्यांच्यावरती लक्ष ठेवू? त्यांचं शिक्षण वगैरे ते सर्व पुढेचे। डॉक्टर पंकज शामराव, माझा जो अहवाल आहे, 2 प्रकारचे अहवाल मला भेटलेले आहे। एक सर्वोच्च न्यायालय चौकशी समिती त्यांचा कसा अहवाल भेटला आहे, आणि त्याच्यानंतर संभाजीनगर यांचाही अहवाल, पण दोघांची त्रुटी एकच आहे। यांनाही सगळं माहिती आहे, चौकशीमध्ये डॉक्युमेंट दिलेले होते कशा प्रकारे निष्काळजीपणा झाला आहे, आणि हेरिंगला मी त्यांना दाखवलं होतं। पण दुसरा जो अहवाल भेटला होता मला संभाजीनगर, त्यांनी एक त्रुटी त्यातून काढलं आहे की नियमाप्रमाणे जे आहे की व कन्सल्ट डॉक्टर यांनी हा मृत्यू दाखला भरला पाहिजे। तर त्यांनी एक त्रुटी काढली, तो एक पॉझिटिव्ह फक्त त्यांनी मला दिला आहे। बाकी सगळ्या प्रकारे चौकशी समिती माणसाला आज डायरेक्ट अन्याय केलेला आहे। आणि याच्यामध्ये काहीतरी डॉक्टर सुशील नवसारे किंवा चौकशी समिती जे आहे यांच्यात आर्थिकावर काहीतरी झाला असावं, एवढं असताना अहवाल हे सांगताय की निष्काळजीपणा झाल्याने असा अहवाल देत आहे। आज प्रेस घेण्याचा अर्थ एकच होता की शहरामध्ये ह्या प्रकरणापासून तर अनेक हॉस्पिटल अजूनसुद्धा असे गंभीर प्रकार चालले आहेत। त्याच्यामुळे कुठेतरी जनजागृती झाली पाहिजे। आमची दिदी तिलासुद्धा काहीतरी न्याय भेटला पाहिजे, त्या अनुषंगाने आज आपण पत्रकार परिषद आयोजित केली होती। प्रकरण आहे असे कमीत कमी 1378 लोक 2019 पर्यंत अपंग झाले। असे आणखी एक प्रकरण तुम्हाला थोड्या वेळ अगोदर दाखवलं, एका जणाने सुसाईड केलेली आहे। सुसाईड नोटमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे, डॉक्टर पंकज शामराव देवरे यांच्यामुळे आत्महत्या करतोय म्हणून चुकीचं ऑपरेशन केलेले 4 वेळेस। त्या माणसाला त्रास असह्य झाला, त्यामुळे त्यांनी आत्महत्या करून घेतली। लहान मुलं आहेत त्या माणसाची। असे भरपूर प्रकार आहेत। अशिक्षित लोक असल्यामुळे तेच लोक तक्रार करू शकले नाही। 75 तक्रारी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये दाखल असून सुद्धा त्या हॉस्पिटलमध्ये योजना सुरू आहे। ही खूप मोठी गंभीर प्रकार आहे। त्या डॉक्टरच्या हॉस्पिटलमधून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही बंद झाली पाहिजे। त्या डॉक्टर विरोधात कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। त्या डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही आमची मागणी। काय नाव तुमचं? माझं नाव गोपाल ईश्वर चौधरी। ठीक। मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत
डॉक्टरांच्या चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे पतीला आत्महत्या करावी लागल्याची व्यथा मांडताना पीडित महिलेला देखील अश्रू अनावर झाले। यावेळी अनेक पीडित नागरिकांनी आपली व्यथा मांडत शासन प्रशासन कशा प्रकारे डॉक्टरांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत महात्मा फुले जन आरोग्य योजना बंद करण्याची मागणी केली आहे। पीडित सुभाष सूर्यवंशी यांच्या भावाला 5 वर्षांपूर्वी श्रद्धा मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते। मात्र डॉक्टर सुशील नवसारे व भूपेश पटेल या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे माझ्या भावाचा मृत्यू झाल्याचा आरोप सूर्यवंशी यांनी केला। तर गोपाल चौधरी यांनी 2017 मध्ये वडिलांचे ऑपरेशन करण्यासाठी देवरे ॲक्सिडेंट हॉस्पिटल येथे दाखल केले होते। मात्र डॉक्टर पंकज देवरे यांनी दोन्ही वेळेस चुकीचं ऑपरेशन करून वडिलांना कायमस्वरूपी अपंग केल्याचा आरोप गोपाल चौधरी यांनी केला आहे। तर साक्रीच्या पीडित महिलेने देखील पतीचं चुकीचं ऑपरेशन झाल्याने पतीने व्यथित होऊन डॉक्टर पंकज देवरे यांच्या नावाची सुसाईड नोट लिहित आत्महत्या करत असल्याचा व्यथा त्यांनी मांडली। डॉक्टरांच्या या मुजोरीपणाच्या अनेक वेळा तक्रारी केल्या, चौकशी समित्या बसवल्या, मात्र चौकशी समितीने देखील त्यांना सहकार्य केल्याचा आरोप पीडितांनी केला आहे। अनेक वेळा जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्याने अखेर जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, चौकशी समित्या संबंधित डॉक्टरांविरोधात जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती पीडितांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। या प्रसंगी सुभाष सूर्यवंशी, विकास गोमसाळे, गोपाल चौधरी, रोहिणी खेरनार, सुनील गुरव, सदाशिव लोखंडे, उज्ज्वला जाधव यांच्यासह पीडित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। महामार्गावरील कालिका मंदिर भागात एका 30 वर्षीय तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे। त्या प्रकरणी शनीपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आकाश पंडित भावसार, वय 30, राहणार अयोध्यानगर, जळगाव असं मयत तरुणाचे नाव आहे। त्याच्या पश्चात आई, पत्नी, 2 मुलं असा परिवार आहे। तो ट्रान्सपोर्ट नगरामध्ये गाडी भरण्याचे एजंट म्हणून काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करत होता। दरम्यान अनेक महिन्यांपासून आकाशची पत्नी व तिच्या परिवारासोबत कौटुंबिक वाद निर्माण होता। सातत्याने ती माहेरी जात असायची। काही दिवसांपासून तो पत्नीला घेऊन वेगळा राहत होता, त्यामुळे त्यांच्या घरी नेहमी कौटुंबिक वाद सुरू असायचा। शनिवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास आकाशच्या सासरच्या मंडळींनी हॉटेल A1 जवळ आकाश सोनार याला गाठले। कौटुंबिक वादातून आकाशवर संशयित आरोपींनी धारदार शस्त्राने मांडीवर, छातीवर आणि गुप्तांगावर गंभीर वार करून जखमी केले। सोबत 2 राऊंड बंदुकीचे फायर देखील केले। आकाश यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय पथकाने तपासून त्याला मृत घोषित केले। जळगाव शहर पोलीस स्टेशनला एक 64/2025 NDPS कलम 8 क 21 क आणि 22-27 प्रमाणे 23 फेब्रुवारी 2025ला एक गुन्हा दाखल आहे। त्याच्यामध्ये एक आरोपी अटक केलेला होता जळगाव शहर पोलीस स्टेशननी। त्याच्यामध्ये सरफराज जावेद भिस्ती हा आरोपी अटक होता आणि त्याच्यामध्ये अब्रार जिलानी हा आरोपी अद्याप फरार आहे। सरफराज जावेद भिस्तीकडे आपण जेव्हा गुन्ह्याच्या संबंधाने चौकशी केली त्याच्याकडून काही माल आपण जप्त केलेला होता MD ड्रगचा। तर त्याच्या चौकशीमध्ये आपल्याला एक नाव निष्पन्न झालं होतं याकूब मोहम्मद खान म्हणून, जो भुसावळचा राहणार आहे। याकूब मोहम्मद खानचा आपण शोध घेत होतो, परंतु तो फरार होता आणि काल आम्हाला माहिती मिळाली होती की तो भुसावळमध्ये आहे म्हणून। तर भुसावळमध्ये त्याला तो मिळाला आपल्याला। चौकशीसाठी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चौकशी केली असता त्यानं अन्सार हसन भिस्ती जळगावचा आहे, पिंपराळा हुडको जळगावमध्ये राहणारा, त्याच्याकडून हा MDचा माल त्यांनी खरेदी केलेला आहे। आणि वारिस जैनुल खान हा जो मूळ हा नॉर्थ मुंब्रा ठाणे जिल्हा ठाणे इथला आहे, सध्या खडका रोड भुसावळ इथे राहतो। त्याच्याकडे त्यांनी तो माल ठेवलेला आहे अशी आपल्याला माहिती दिली होती। त्याच्यावरून आपण सदर हा जो आरोपी आहे याकूब मोहम्मद खान याला घेऊन आपण
वारिस जैनुल खान याच्या घरी सर्च केले तर त्याच्याकडून आपल्याला 23 ग्रॅम 73 मिलीग्रॅम MD ड्रग्ज मिळालेले आहेत. त्याची किंमत आहे 2,37,300 रुपये. तर या प्रकरणी या गुन्ह्यामध्ये या तपासावरून आपण याकूब मोहम्मद खान, अन्सार हसन बिस्ती आणि वारिस जैनुल खान यांना अटक केलेली आहे. त्यांची 5 दिवस पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि याच्याबद्दलचा पुढील तपास आता सुरू आहे. याच प्रकरणातल्या आरोपीशी कोर्टाचा संपर्क होता म्हणून त्यांना निलंबित केलं अशी घटना त्याच्याबद्दल चौकशी चालू आहे. त्याच्यातून जे निष्पन्न होईल ते त्याच्या आपल्याला कळवण्यात येईल. सर, रात्री नेमकी कशा प्रकारे कारवाई करण्यात गेली, म्हणजे कोणी केलं, काय केलं नाही, आपल्याला बातमी मिळाली होती की हा याकूब मोहम्मद खान हा भुसावळमध्ये आहे. आपल्याला जे इन्फॉर्मर आहेत त्यांच्याकडून माहिती मिळालेली होती. त्याच्यावरून आपले टीम तयार केली. स्वतः SDPO जळगाव आणि टीम इकडून पंचांसमक्ष गेलेले होते आणि त्यांनी शोध घेतल्यानंतर तो गुप्त बातमीद्वारा जी बातमी मिळालेली होती त्याच्यावरून सदर आरोपीला पकडण्यात आलेला आहे. सर, किती वाजता अटक झाली? पहाटे 4:31 वाजता अटक झालेली आहे. त्यांना आज कोर्टात हजर केलं होतं. दरम्यान रुग्णालयात उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, शनीपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले होते. 4 संशयित तरुणांची नावे समोर आली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. प्रतिनिधी शकील शेख, माझा महाराष्ट्र न्यूज, जळगाव. भाऊसाहेब हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाच्या पाठीमागे असणाऱ्या सर्वे नंबर 510च्या 50 एकर जागेवर श्रीराम सृष्टी उभारणार असल्याची माहिती आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली आहे. संबंधित जागेच्या अधिकाऱ्यांसह आमदारांनी पाहणी देखील केली आहे. या श्रीराम सृष्टीच्या माध्यमातून शहराच्या वैभवात भर पडणार असून स्थानिकांना रोजगार देखील उपलब्ध होणार आहे. तसेच या जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून सफारी गार्डनसाठी उत्खनन केलं जात होतं. नेमकं ते मटेरियल गेलं कुठं, असा सवाल माजी आमदारांना उपस्थित करत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून या प्रकरणाची चौकशी लावणार असल्याची माहिती आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली आहे. सुमारे 200 कोटी रुपये निधीतून या सर्वे नंबर 510च्या 50 एकर जागेमध्ये श्रीराम मंदिर, शरयू घाट, बोटिंग यांसह विविध प्रकारचा प्रकल्प आमदारांच्या माध्यमातून साकार होणार आहे. याबाबत त्यांनी जागेची पाहणी केली असून लवकरच शासकीय प्रक्रिया पूर्ण करून कामाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली आहे. याप्रसंगी आमदार अनुप अग्रवाल, डॉक्टर सुशील महाजन, ज्येष्ठ नेते हिरामन गवळी, नागसेन बोरसे, माजी महापौर चंद्रकांत सोनार, जयश्री अहिरराव, कल्याणी अंपळकर, विखे परदेशी, यशवंत येवलेकर, राकेश कुलेवार, प्रवीण अग्रवाल, चंद्रकांत उगले यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व मनपाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. इथं थीम पार्क आपण करतोय. 510D हा सर्वे नंबर आहे. याच्यातली 19 हेक्टर म्हणजे जवळपास 50 एकर जागा ही सरकारी पडीत जागा आहे. त्या जागेत आपण करतोय. परंतु काही लोकांचं म्हणणं आहे का ही जागा आमची आहे. तर तो वाद आहे, तो आम्ही मिटवू. कसा मिटवता येईल ते बघू. परंतु आज या जागेची तुम्ही परिस्थिती बघितली असेल तर सर्व मुरुम, खडी सर्व काढून घेऊन गेलेले आहे. जर ही जागा त्यांची आहे तर ही जागेमध्ये त्यांनी खडी, मुरुम, दगड चोरीचा प्रकार केला आहे का? दुसरं, सफारी गार्डनच्या नावाने या ठिकाणी उत्खनन त्या काळात चालू होतं. तर आत्ता मला सांगा, हे उत्खनन केलेलं सर्व मटेरियल गेलं कुठं, कोणत्या भोकात गेलं, हेही तपास करण्याचं या ठिकाणी गरज आहे. का एवढं मटेरियल या ठिकाणाहून गेलं कुठं? तर महसूल अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे आणि मी कलेक्टर साहेबांना पत्रही देणार आहे. बावनकुळे साहेब त्या दिवशी स्वतः या जागेवर येणार होते, परंतु त्यांना उशीर झाला होता धुळ्यात यायलाच, म्हणून ते येऊ शकले नाही. परंतु पुढच्या महिन्यात ते या ठिकाणी धुळ्यात येणार आहे.
या जागेवर ते स्वतः येतील आणि इथलं जे उत्खनन झालेलं आहे ते मटेरियल गेलं कुठं याची चौकशीसुद्धा आपण लावणार आहोत आणि एक चांगला प्रोजेक्ट या ठिकाणी आपण उभं करणार आहोत. जर ही कोणाची जागा असेल तर आपण नक्कीच तुमच्या माध्यमातून आश्वासन देतो का त्या जागेला आपण हातसुद्धा लावणार नाही. परंतु जर ही सरकारची जागा असेल तर या ठिकाणी तो प्रोजेक्ट येईल. जरी कोणाची खाजगी जागा असेल तर आपल्याला कोणाची जागा लाटायची नाही आहे, त्या जागेला आपण हात लावणार नाही. जोही मुद्दा असेल कोर्टात असेल किंवा कलेक्टर साहेबांच्या दरबारी असेल त्याचा निकाल लावूनच आपण या जागेला हात लावू किंवा दुसरी जागेवर आपण थीम पार्क करणार. परंतु थीम पार्क करणार म्हणजे करणार. आता काय मोजणी सुरू आहे. पण एक 200 कोटी पर्यंतचा आपलं सर्व बजेट आहे या ठिकाणी थीम पार्क करायचा आणि तसे पत्रसुद्धा शासनापर्यंत पोचलेले आहे. फक्त जागेची वाट बघत होतो आपण. एकदा जर जागा झाली तर त्या प्रकरणाला टप्प्याटप्प्याने आपण पुढे नेऊ. दरवर्षी थोडे थोडे पैसे आणून या ठिकाणी आपण कामाला प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. धडगाव तालुक्यातील भरड या गावातील घराला रात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये जीवनावश्यक वस्तूंसह घरातील सर्व सामान जळून खाक झाला आहे. सिंगला पावरा यांच्या घराला लागलेल्या अचानक आगीमुळे कुटुंबीय चांगलंच भयभीत झाला असून जीवन जगण्यासाठी लागणारे साहित्यच जळाल्याने या पीडित कुटुंबियाला मदत करण्याचं आवाहन सामाजिक कार्यकर्त्यांनी केलं आहे. नमस्कार. आज आपण इथे थुवाणीचे गावकरी उपस्थित झाले आहे. तसंच सिंगला वणक्या पावरा यांचं घर पेटलेलं आहे बघतोय. तसंच सिंगला वणक्या यांना विचारतो की यांचं घर कसं पेटलं काय ते विचारतं आपण. सिंगला तुमचं कसं पेटलं घर ते तुम्ही सांगा. आम्ही दिवसभर थुवाणी येथे घरकुल सर्वे केलं होतं आणि दुपारी वकील पाडवी यांचा घर बांधण्याची मदत केली. आम्ही सरपंचासोबत सर्वे केले होते आणि सोबतच आम्ही वकील पाडवी यांचं घराची मदत केली आणि जेवण आम्ही 7:30 वाजता असं केलं होतं. मग करून आम्ही 9 किंवा 9:30 वाजता तिथून मी घर आलो होतो. येऊन मी इथे येऊन एकटा जाता मग घरामध्येच जपून गेलो होतो. मग रात्री उठल्यानंतर माझं घर पेटलं दिसलं मला. तर घरामधून बाहेर पडून गेलो होतो मी. मग 3:30 वाजता असं या दरम्यान घटना झाली होती. तेवढंच मला ते कोणी पण मला तसंच वाटतं की कोणीतरी माझं घर पेटवून दिलं असं. कारण की मी जेवण पण तिथं थुवाणीमध्ये केलं होतं आणि इथे काही सकाळी पण जेवण नाही केलं होतं. मी दुसरे घरी इथं बिजेलालकडं सकाळी जेवण करून मग थुवाणी लगेच निघून गेलो होतो. हो. आणि इथे बघता आपण की यांनी थुवाणीमध्ये म्हणजे माझंच घर तिथे बांधत होतं. आम्ही दिवसभर आमचं जे घर बांधत होतं त्याच्यानंतर ते दिवसभरात हे म्हणजे घरकुल सर्वे केल्यानंतर ते माझ्या घरातला म्हणजे मला मदत करण्यासाठी ते घर बांधण्यात मदत केली आणि तिथे जेवण केलं. आणि इथे काय म्हणजे ते यांचं पोरं आणि बाई ते पुनर्वसनला होते. मग एकटाच येऊन डायरेक्ट जेवण वगैरे काहीच बनवून खाल्लं नाही कारण की थुवाणीला जे जेवण केलं होतं. मग इथे त्यांनी येऊन फक्त झोपायचंच होतं, झोपला होता. इथे काय लाईट वगैरे नाहीच आणि सोलर ऊर्जा पण नाहीच. मग कोणीतरी पेटवून यांची जीव घेण्याच्या घेण्याचाच प्रयत्न केला कारण की यांना डायरेक्ट पेटवून पूर्ण संपून टाकण्याचं जसं घर पेटवून संपून टाकण्याचा प्रयत्न केला तसंच यांनाही म्हणजे हे जसं लाकडं खाक झाली पेटवून तसंच खाक करून टाकायचे होते. त्या आरोपींचं कोणीही आरोपी असेल त्यांच्यावर म्हणजे तपास करून कारवाई व्हावी हीच आमची गावकऱ्यांची मागणी. आणि इथे
आपल्या थुवाणीचं कारभारी उतारे पाडवी यांना यांचं म्हणणं जाणून घेत आहोत। नमस्कार, मी वकील मुंगले पाडवी, आरोग्य साथी कार्यकर्ता। आज दिनांक 5/5/2025 आज आपण भरड गावात सिंगला वणक्या पावरा आरोग्य साथी कार्यकर्ता तसंच ग्रामपंचायत थुवाणी कर्मचारी शिपाई त्यांचं घर पूर्ण रात्री 3 वाजेच्या दरम्यान पूर्ण पेटून ते खाक झाले आहेत। सिंगला वणक्या पावरा घरकुलचं सर्वे दिवसभरात केली त्यांनी, गावागावा फिरून घरकुलची सर्वे केल्यानंतर तर थुवाणीमध्ये माझंच घर वकील मुंगले पाडवी यांचं घर बांधत होता आम्ही। दुपारी त्यांनी माझ्या घरात बांधण्यात त्यांनी मदत केली। त्याच्यानंतर तो माझ्याचकडे दरम्यान 6-7च्या दरम्यान तिथे होता, जेवण करून ते इथे येऊन झोपण्यासाठी आला होता घरी। मग तो इथेच झोपत होता। रात्री कोणीतरी येऊन या घराला आग लावली आणि पूर्ण पेटून ते खाक झाले। त्याने हे दांडे वगैरे विझवण्याचा प्रयत्न केला, ते एकटाच होता। गंगाबाई सिंगला पावरा हे आणि त्याच्या भाडसोबत माहरी झावदा येथे पाहुणे गेले होते आणि सिंगला येथेच रात्री एकटा झोपत होता। तर याचे पूर्ण डॉक्युमेंट्स ग्रामपंचायत थुवाणीच्या कर्मचारी असल्यामुळे यांच्याकडे अनेक लोकांची डॉक्युमेंट्स होती, कामाची होती, ते पूर्ण पेटून खाक झाले आहेत। त्याचे स्वतःचे कागद आणि लोकांचं कागद। मी सरपंच रतनशिला पाडवे, मी ग्रामपंचायत थुवाणीचा सरपंच आहे। माझ्या ग्रामपंचायत शिक्का बरड केली थुवाणी हे गावाचा सरपंच आहे। त्याच बरड ह्या गावाचा आपला सिंगला वणके पाडवी हा शिपाई आहे ग्रामपंचायतचा। आणि त्यांचं आज सकाळी 3च्या दरम्यान पूर्ण घर जळून खाक झालेलं आपल्याला हे दिसते। पूर्ण संसारोपयोगी वस्तू असेल, यांचं कागदपत्र असेल, ते पूर्ण जळून खाक झालं आहे। त्यांना सिंगल्याला विचारलं मी की तुम्ही कुठे होता काय, तर मग ते 3 वाजे म्हणजे झोपले होते आणि 3 वाजे जसं महाराज अचानक घराला आग लागले। मग आग लागले, मग त्याला समजलं की काहीतरी झालं आहे। मग उठले आणि त्यांना उठून त्याला आगच दिसली पूर्ण। मग ते घरातून उठून बाहेर पडले। फक्त त्याचाच फक्त जीव वाचला, बाकी काही वाचलं नाही, काय काढता आलं नाही। अचानक पूर्ण घर पेटून गेलं। म्हणजे त्यांचं इथं जेवण स्वयंपाकही नाही केला, ते एकटे होते। त्यांची बाई, त्यांचा मुलगा ते पण बाहेरगावी होते आणि लाईट नाही, काहीच नाही। फक्त आग कशी लागलं हा आम्हाला प्रश्न मोठा पडतोय। आम्हाला हेच की आग कसं लागू शकते, म्हणजे रात्री कोणीतरी येऊन एखाद्याने पेटवून दिलं असेल असं आमचा त्यांच्यावर डाऊट आहे आमचा। धन्यवाद। रतन दादा पाडवी, प्रतिनिधी सुलतान पावरा, माझा महाराष्ट्र न्यूज, धडगाव। जिल्हा परिषदेतल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे रंगरंगोटी व रिपेअरिंग करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुरेश लोंढे यांनी आमरण उपोषण पुकारले आहे। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला। गेल्या 3-4 वर्षांपासून दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पत्रव्यवहार करत आलो आहे, कारण स्मारक आणि परिसर स्वच्छ राहावा यासाठी पत्रव्यवहार केला जातो। 4 ते 5 वर्षांपूर्वी पुतळ्याचं व परिसराचं सुशोभीकरण करण्यात आलं, मात्र काम निकृष्ट झाल्याने चबुतऱ्याखालची फरशी पुन्हा बदलावी लागत आहे। तसेच पुतळ्याला 4 वर्षापासून कलर देखील मारला गेला नाही। त्यामुळे पुतळ्याला रंगरंगोटी व रिपेअरिंग लवकरात लवकर करावी याकरिता सामाजिक कार्यकर्ते सुरेश लोंढे हे उपोषणाला बसले आहे। या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा धुळे जिल्हा परिषदेमध्ये पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आलेला आहे। त्याचं सुशोभीकरण झालेलं आहे।
परंतु गेल्या 3 ते 4 वर्षापासून कलरिंग होत नाही, कलर मारल्या जात नाही पुतळ्याला आणि जे चबुतरा बांधल्या गेलेला आहे, जी स्टाईल केल्या गेलेली सुशोभीकरणाच्या नावात अत्यंत कच्चा आणि निकृष्ट काम झालेलं आहे। त्यामुळे अनेकदा तडे पडले, 2दा त्यांनी स्टाईल बदलवल्या, पुन्हा तुटतात आणि अशा पद्धतीने हा काम होतो। मी दरवर्षी गेल्या 3-4 वर्षापासून 5 वर्षापासून पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी, कलरिंगसाठी आणि स्टाईल बनवण्यासाठी मी अनेकदा पत्रव्यवहार करतो आणि दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 14 एप्रिलच्या दिवशी बाबासाहेबांच्या पुतळ्याला कलरिंग मारावा असं विनंती अर्ज देतो। परंतु तिथले प्रशासक आणि जे कोणी त्यांचे देखरेख करणारे ते अधिकारी म्हणतात की दरवर्षी जरी कलर मारला पुतळ्याला तर तो कलर पोपडी धावून जाते आणि कलर मारण्याची आवश्यकता नाही, कलर भरपूर चांगला आहे असं सांगतात आणि सुशोभीकरण करण्याची बी आवश्यकता नाही असं सांगून टाळल्या जातं। मला असं म्हणायचं आहे की दर 14 एप्रिलला कोणत्याही जयंतीला ज्या महापुरुषांच्या जयंत्या आहेत त्यांना दरवर्षी कलर मारल्या जात नाही का? आणि मग जिल्हा परिषदच्या पुतळ्याला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यालाच का पोपड्या येतात आणि अधिकारी अशा पद्धतीने आणि वरिष्ठ अधिकारी अत्यंत जो इंजिनियर आहे मेन तेच अशा पद्धतीने मला बोलतात। मला 2-3दा त्यांनी अशा पद्धतीने तोंडी उत्तर दिलं आणि म्हणून मी या विरुद्ध आणि या अन्यायाच्या विरुद्ध त्यांच्या विरुद्ध इथे उपोषणाला बसलो आहे आणि जोपर्यंत ते कलरिंग आणि दरवर्षाला कलर मारत नाही असं बोलत नाही आणि निकृष्ट काम झालेलं आहे। प्रतिनिधी रूपक बिराजीसह सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। प्रभाग क्रमांक 17 मधल्या मिल परिसरातील शेकडो ज्येष्ठ नागरिकांनी आमदार अनुप अग्रवाल यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे। यावेळी प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाचं आमदार अनुप अग्रवाल यांनी स्वागत केलं आहे। आमदार अनुप अग्रवाल यांची काम करण्याची पद्धत आणि भाजपाचं विकासाचं विजन बघूनच भाजपात प्रवेश केल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिकांनी दिली आहे। आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पक्ष प्रवेशासाठी सर्वांना घेऊन आले त्याबद्दल त्यांचं खरंच मनापासून कौतुक करावं तेवढं करेल। मिल परिसरात भरपूर आपण कामं केली। मी सांगितलं लहानसा मोठा मिल परिसरात चालू आहे संपापाने। तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने राजकीय जीवनच तिथून चालू झालं। माझी आई पहिल्यांदा त्याच भागातून नगरसेविका संपाप्पा कॉलनी, शिवशक्ती कॉलनी, कोळीबा टेकडी इथपर्यंतचा तो प्रभाग होता। नारायण मास्ताची चाळ, लिलावाईची झाड तो प्रभाग होता। त्याच्यानंतर मग तिथून आपला प्रवास चालू झाला। जेवढे विरोधक होते सर्वांची डिपॉझिट त्यावेळेला जपून झाली। एवढं तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी भरभरून प्रेम केलं आणि आज खऱ्या अर्थाने तुमच्या मार्गदर्शनाची भारतीय जनता पार्टीला गरज होती आणि मिल परिसरात अजून काय केलं पाहिजे त्या मार्गदर्शनाची गरज होती। या शहरात काय केलं पाहिजे याच्यासाठी तुमच्या सर्वांची गरज होती आणि आपण सर्वजण आज आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी भारतीय जनता पार्टी परिवारात सर्वजण येत आहात। त्याबद्दल मी मनापासून तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो आणि आभारी होतो। कारण की तुमच्या आशीर्वादाशिवाय, ज्येष्ठांच्या आशीर्वादाशिवाय कुठलंच कार्य होत नाही। कुठल्याही शुभ कार्यासाठी जेव्हा घरचा मुलगा बाहेर निघतो तर पहिले आपल्या आई वडिलांचे पाया पडतो, देवाला नमन करतो, मगच बाहेर निघतो। या आपल्या हिंदू संस्कृतीत याच्याशिवाय आपण बाहेर निघत नाही।
त्याचप्रमाणे आज तुम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीला मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी, देवेंद्र भाऊ यांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी सर्वजण भाजपमध्ये येत आहे. म्हणून मी सर्वांना नतमस्तक होतो. सगळ्या ज्येष्ठांचं आशीर्वाद असंच आमच्या पाठीशी राहू द्या. भविष्यात कुठलंही काम असेल, हक्काने आपला मुलगा समजून, कोणी आपला लहान भाऊ समजून माझे कान धरून मला काम सांगू. मी नक्कीच ते काम करायचा पूर्ण प्रयत्न करेन. जेवढं शक्य आहे तेवढं आपण काम करणार आहोत. त्याच्यासोबत आपल्याला आपला धर्म, आपली संस्कृती सुद्धा या शहरात येते, त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करायचा. विकास आपण करणारच, उद्योग आपण आणणारच. 4 दिवसापूर्वी 5 दिवसापूर्वी आपण MIDC मध्ये उद्योजकांची बैठक होती. तुम्ही वाचलं असेल पेपरामध्ये. बावनकुळे साहेब महसूल मंत्री या ठिकाणी आले. 8,000 कोटींचे उद्योगांचे आपण गुंतवणूक करण्यासाठी MOU त्यांच्याशी करू. या प्रसंगी आमदार अनुप अग्रवाल, माजी महापौर प्रतिभा चौधरी, जयश्री अहिरराव, माजी नगरसेवक अमोल मासुळे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.